ऑइल फ्री दही वडा. ऑइल फ्री दही वडा. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? ह्याच्यामध्ये पहिल्यांदा पनीर आहे, कॉर्नफ्लोअर, शेव आहे जी वरती आपण घालू शकतो, ओके, दही आहे, आणि ही चटणी आहे आंबट गोड चटणी, हे शुगर फ्री आहे, मीठ, लाल मिरची आणि जिरे पूड. ओके. पनीर पासून तुम्ही वडा कसा काय बनवणार का तू? तो पनीर म्हणजे त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घालून ते नुसते उकडून घ्यायचे असतात. नॉर्मली आपण उडद डाळीचे बनवतो, पण उडद डाळीचे बनवल्यावर कसं होतं की तुम्हाला ते डीप फ्रायच करावे लागतात, नाहीतर ती डाळ काय फुलून येणार नाही आणि ते मऊ लागणार नाहीत, कडक होऊन जातील. म्हणून हे व्हेरिएशन म्हणून मी हे केलेलं आहे. हे स्पेशल खवय्यासाठी मी केलेलं आहे. खूप विचार करून करून केलेली रेसिपी आहे. ओके, ठीक आहे. साहित्य बघितलेलं. आणि ही चटणी कसली आहे? काय काय? चटणीमध्ये आपण ह्याच्यामध्ये फक्त चिंच आणि गुळ घातलेला आहे. चिंच आणि गुळ. चिंच भिजवून घ्यायची आणि मग त्याच्यातले बिया आणि सगळं काढून मग मिक्सर मध्ये गुळाबरोबर लावायचं. ओके, आपल्या नॉर्मल आपण जे करतो आणि त्याच्यामध्ये थोडस एक लाल तिखट थोडस घातलं तर छान लागतं. ओके, साहित्य बघितलेलं आहे. फक्त ही शेव ताजी आहे की नाही हे बघण्याचं काम माझं आहे. वंडरफुल, क्या बात आहे. साहित्य बघितलेलं. आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायची? आता आपण आधी पनीरचे हे बनवूया, वडे बनवूया. त्यासाठी पनीर घेऊया. हा शेव हा जो प्रकार असतो ना, काय तोंडाला चव लागते. सारखं असं उचलून उचलून अशी खात राहावं लागतं. म्हणजे आता आपण त्यात काय घालतोय? आता आपण थोडंसं कॉर्नफ्लोअर घालूया म्हणजे हे आळून येतं. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पूड घालू. ओके, हे ट्रायआउट घरी केलं का? हो, मी घरी केलेलं आहे. हा, म्हणजे काही धोका नाही ना? नाही, अजिबात नाही. मला नाही, पदार्थाला काही धोका नाही ना? बस नाही, घालू अजून घाला थोडीशी. आणि थोडस मीठ पण घाला. ओके, असे छान मऊ मऊ मळून घ्यायचं आणि मग त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आणि ते ह्याच्या पाण्यामध्ये टाकायचं. त्यासाठी आपण पाणी आधी उकळत ठेवलेलं आहे. पाणी गरम करत ठेवलेलं, गरम झालेलं आहे पाणी. आता हे डायरेक्ट आपण पाण्यातच सोडायचं? हा, डायरेक्ट पाण्यात सोडायचे. कसं होतं, पनीर आहे, उडद डाळीमध्ये पण प्रोटीन व्हॅल्यू जास्ती असते आणि पनीर मध्ये तर असतेच असते, कारण दूध आहे आणि आपण इथे गाईचं दूध वापरलेलं आहे. असं नाहीये की आपण फुल मिल्क वापरलेलं आहे, फुल टोन गाईचं दूध आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की फॅट कंटेंट नाहीतरी एकदम नेग्लिजिबल होऊन जातो. ओके ओके. आणि दही पण आपण काऊज मिल्कचंच बनवलेलं आहे. ओके, तर आपण त्यात फक्त सोडतो. हो, बरोबर. आणि किती वेळ लागेल आपल्याला तिथे? एक 10 ते 15 मिनिटं लागतात. आता मी हा बोल घेतलेला आहे. आता पुढे काय करायचं ते सांग. आता आपण ह्याच्यात दही घेऊया. दही घ्यायचं. काय करणार तू त्याचं? ते थोडं हलकसं बीट करायचं. अच्छा, आपण आधी सगळे मसाले घालूया आणि मग बीट करूया. काय काय घालायचं सांग. हा, थोडीशी जिरे पावडर घाला, म्हणजे वरनं आपण त्याचं ड्रेसिंग करणार आहोत. बस. किती घालू गोळ्या? एवढा नको, 3-4 बस झालं. हलकसं नुसतं. नावाला मीठ. मीठ पण थोडंसं, थोडंसं मीठ इनफ. आता हे जे आपण हे पनीरचे बॉल्स केलेले आहेत, युजली त्यासाठी पनीरनं चांगलं मळून घ्यावं लागतं. तुम्हाला मळायला एक 10 ते 15 मिनिटं जातील. आणि जर काय तुम्हाला पहिल्यांदा जर काय तुम्ही करणार असाल तर जसं पनीर तुम्ही बनवता त्याच्यानंतर काहीही बाकीचे मसाले किंवा त्याच्यामध्ये जिरं न घालता तुम्ही आधी ते छान मळून घ्या, म्हणजे त्याचा जो व्हाईट कलर असतो त्याच्याहून ते अजून व्हाईट होतं आणि एकदम सॉफ्ट होतं. आणि मग तेव्हा त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 1 ते 1.25 चमचा तुम्ही कॉर्नफ्लोअर घाला आणि परत मळा. आणि मग त्याच्यामध्ये हलकं मीठ किंवा जिरे पावडर जे तुम्हाला पाहिजे. समजा नाही मळलं तर काय होईल? म्हणजे नीट नाही मळलं तर ते पाण्यामध्ये घातल्यावर सुटतील. अच्छा. आणि तुम्ही नीट मळलत तर ते जरी एवढेसे छोटे छोटेसे बॉल असले तरी ते छान मोठे होऊन जातात, फुगतात. हा, म्हणजे पोहे खाल्ल्यानंतर आपलं पोट कसं फुगतं तसं. ओके. आता आपण ह्याच्यामध्ये हे बनवलेले पनीर बॉल्स घालूया. शंभो दयाने शंभो.
आता आपण त्याला हलकं गार्निश करून घेऊ. दिवाळीत रांगोळीवर करतेस की हे थोडस म्हणजे कसं काय होतं माहितीये का, जरा प्रेझेंटेबिलिटी वाढली की खावंसं वाटतं ना. ओके. मीठ त्याच्यावर? हा, थोडस मीठ घालूया. आणि आपण जी चटणी बनवलेली आहे ती घालूया. ओके. आणि वरनं थोडीशी शेव घालू, बारीक शेव. दे थोडी. नाही, मी घालतो असं. अच्छा, बरं. ओके, झालं. खायची तयारी झाली आता. चालू दे. साहित्य आणि कृती. ऑइल फ्री दहीवडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कुस्करलेलं पनीर, कॉर्नफ्लोर, शेव, दही, चिंचगुळाची चटणी, शुगर फ्री पिल्स, मीठ, तिखट, चाट मसाला आणि जिरेपूड. कृती: प्रथम एका प्लेटमध्ये कुस्करलेलं पनीर घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर, जिरेपूड आणि मीठ घालावं. हे मिश्रण घट्ट मळून त्याचे गोळे करावेत आणि ते उकळत्या पाण्यातनं काढावेत. एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये जिरेपूड, शुगर फ्री पिल्स आणि मीठ घालून ते एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये पनीर बॉल्स घालावेत. त्यावर तिखट, जिरेपूड, मीठ, चाट मसाला, चिंचगुळाची चटणी आणि शेव घालून ऑइल फ्री दहीवडे सर्व्ह करावेत.